तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर रात्री अज्ञात इस्माने हल्ला केला आणि आता त्यांच्या आपण घरी पोहोचलेलो आहेत। घरचं वातावरण नेमकं काय, त्यांच्या आई आहेत, बहीण आहेत आपल्यासोबत। काय झालं होतं रात्री, कुठून आले होते ते, कुठे गेले होते? इथूनच गेली होती ह्याला ते लाईट चालू करायला। लाईट चालू करून येताना का ती काच फुलली, धोंड गाठलं, अंडी फुलली मोरल्या काचावर। आई आहेत त्यांच्या, रात्री त्यांचं बोलणं काय झालं होतं, नेमकं ते कुठं गेले होते आणि काय आपण जाणून घेऊया। मुलासोबत तुमचं बोलणं काय झालं होतं, रात्री काय बोलणं झालं? मुलासोबत बोलणं काय नाही हो। शेताला गेलो, मी शेताला गेले 6ला, आंघोळ ते कर म्हणलं, सकाळची लाईट आहे, गहू फवाराच होतं। मग ते आमच्या तिथे एक पोराला लावलं, दुसऱ्या आमच्या दिराने बी लाईटीचं चालू करून दिलं, 2-2 ना भिजवा पाय गहू। आणि मग पुन्हा शेताला आलं, कारल्याला गेलं आणि ती लाईट चलना त्या येळभर, लोक वरडाली सगळी शेतकरी म्हणून। कारल्याला गेलं, सारखाच कालवाय ती, आणि जाऊन म्हणतर गेलं, राग शेताला गेले, मी ऐकत नाहीच म्हणून दार धरल्यावर मी तशीच गेलते। त्यांना 4 चपात्या केली भाजी, आणि हिच्याकडे गेलं न आबू आहे तशीच गेली, म्हणलं हिने शाबू दही दिली मला आणि घेऊन आलं। मग मला जेव म्हणल्यावर मी 2च घास खाल्ले, शाबू लाईट आली। नको बाबा म्हणलं, तुला ऊन लागाले, दाराचं माहीत नाही म्हणलं, पाटील दार धरते, तू येतोच की कडेला उभारतोच की लोकांचीच कामं करतोच म्हणले। तसं म्हणल्यावर म्हणला जा तू फराळ कर जा म्हणला। फराळ कर म्हणल्यावर मी फराळीला बसले, दार धरलं आणि आई म्हणला आता मला मिटिंग आहे म्हणला सरपंच तुळजापूरला, आणि आला तिकडून आला, शेतावून आले, इथं सप्ताह बसायचा म्हणून किरकिर केल्यावर साहेबीन भरला आणि टाकला तिथं, महागारी आला आणि आयले लोक वाटलं ते मला लाईट नाही म्हणला, करावं लागत असतं हे नियोजन, बस शांत म्हणला। मला कावला, आज असंच खावालाच लोकांच्या पायात म्हणले, गेला। आणि पुन्हा मी झोपली होती, दार धरून माझ्या पायात रोडायचं, तरी मी त्याला सांगत नाव काम गावातले झोपल्यावरती आमची दिराची सोना आली, महिन्यात तुम्हाला काय माहीत नाही, काहीच माहीत नाही। रात्री घरी येऊन किती वाजता गेले होते ते, आणि ही काय म्हणजे जाताना बोलणं काय झालं होतं, ते कुठं गेले होते रात्री, तुमचं फोनवर बोलणं झालं का? ती लाईट ही करायला गेला म्हणला, पुन्हा काहीच नाही, ती बंद करून येतो म्हणला, नाही कुठं बारोळापाशी कुठं काय तारा तुटल्या होत्या। 2 तास म्हणाले आहे म्हणला, लोक किरकिर करायला ती, आणि बघून येतो जाऊन मला काय झालं ती, मीच जातो म्हणला। आणि पुन्हा मी झोपले, मला काहीच माहीत नाही। पुन्हा आमची दिराची ती सून उठवायला आली, आता तुम्हाला काय माहीत नाही का? मग उठले हो तर फोन बी लागना ना, काय बी नाही, फोन बी लावायचं कळना मला, ते सारखी रेंज जाते फोनची। आणि पुन्हा इथंच सगळे आमच्या गलीतले लोक, ते इथंच सगळी 1 वाजेतूर लोक, सगळं गाव पळालं। रात्री परत सरपंच घरी आले होते का तुमचं? त्यानंतर काही बोलणं झालं का त्यांच्याशी? नाही, घरी कुठलं नाही। ती तुळजापूरचा ते अमोल रोजकर आहे का, त्याने तेवढे 2 शब्द बोलले, आई घाबरू नका, आम्ही सगळीच हाव म्हणून, पुन्हा नाहीच। सकाळी पोलीस इथं कुठं आली होती का ग? काहीच नाही व्हायला, आली होती का? कपडे घेऊन बाळांनी आणि मला खरं वाटतं ना, मी म्हणलं नको बाबा तू माझ्याकडे तरी ये म्हणलं, आलायच का नाही की गावात म्हणलं, तर ते अमोल भैया ते रोजकऱ्याचा बोलला, म्हणला मावशी म्हणला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्ही हा पोलीस संरक्षण दिले, तुम्ही काय काळजी करू नका। सरपंचाच्या पत्नी मुलं कुठं असतात, घरी कोण कोण असतं? इथं मीच असते होते ना, आठवड्याला 4 दिवसाला येते। तर या होत्या सरपंचाच्या आई, त्यांची मुलं आणि पत्नी शिक्षणासाठी बाहेरगावी असतात, आणि आईचं रात्री जे बोलणं झालं होतं ते गावातल्या विजेचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ते तालुक्याला गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।